कडून आम्हाला मिळालेले हे सूच, तर थँक्यू विशाल, आणि तुझ्या पुढील कारकिर्दीसाठी देखील तुला आयोजन कमिटीकडून शुभेच्छा असतील. वळतोय सामन्याच्या दिशेने. तुम्ही पाहता ते विनरचा हा सामना असेल. विजेत्या संघांमध्ये नाणेफेकी जिंकले ते विघ्नहर्ता संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय संघर्ष 11 या संघाला. दोन्ही संघाचे टीम ऑनर्स तुम्ही पाहू शकता. संघर्ष 11चे टीम ऑनर्स आहेत आमचे. काल स्कोरिंगच्या भूमिकेत होते आणि आयोजकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा होते आमचे हरितोष कुराडे, आणि त्याच नंतर विघ्नहर्ता संघाचे तुम्ही पाहू शकता टीम ऑनर शुभम कदम. सामना सुरू होतोय बरोबर 11:21 मिनिटांनी सामन्याला सुरुवात. शॉर्ट पिच चेंडू, पहिला चेंडू फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल, आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार. कुल षटकार. तर 3 षटकार लगातार लगावले फलंदाजाने. तर दीप यांच्याकडून, दीप सोनावणे साहेबांकडून तुम्ही पाहू शकता 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. अजून एक सुवर्ण संधी, बक्षिसांचा वर्षाव होत असताना कॅशच्या स्वरूपात अजून एक चांगला फटका, जोरदार प्रहार केलाय. अलोंदा कार्पेट चेंडू चालाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या माध्यमातून, येतोय षटकारानंतर अजून एक चौकार. पहिल्या 2 चेंडूवर एक षटकार एक चौकार. मी तरी म्हणेन कर्णधाराने थोडी घाई केली, थोडीशी जमताक झाली होती खेळाडूची. लगेच त्याला पॉवर प्लेचं षटक देण्याची जी घाई आहे ना, मला वाटतं कर्णधाराने केली असेल. पण हरकत नाहीये, कधी कमबॅक करू शकतो गोलंदाज यश. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके रामबीर यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. आणि यावेळी मिस्टॅम स्ट्रोक आहे, लॉंग चेस आहे खेळाडूसाठी. दूरवरून प्रवास करत येतोय खेळाडू, तोपर्यंत मिळतील त्या 2 धावा. 2 ने स्कोर कार्ड पुढे जात असताना 12 या आकड्यावर. सेफ झोन होता मी तरी म्हणेन. अक्षरशः मधोमध चेंडू पडला, त्याचा फायदा घेतला दोन्ही बॅटर्सने. चांगल्या धावा धावून काढल्यात. 12 धावा झाल्यात आतापर्यंत. 11 चेंडू 21 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. शॉर्ट पिच चेंडू यावेळी कट केल्या, अप्पर कटचा फटका, कव्हर पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू इनफिल्डच्या माध्यमातून बाहेर जात असताना 4 धावेसाठी सुपर चौकार. बदल तर होतच राहणार, निसर्गाचा नियम आहे. आणि याच दरम्यान बदल केलाय, यावेळी फटका लगावलाय लॉंग स्टॉपच्या माध्यमातून. चेंडू चाललाय अजून एक 4 धावेसाठी सुपर चौकार. धावसंख्या झाली धावफलकार 20. मागच्या मॅच मध्ये तुम्ही बघितलं की पहिल्याच षटकात आकाश यांनी फलंदाजी केली, तब्बल 26 धावा कुटून काढल्या, उच्चांकन नोंदवला पॉवर प्लेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये. आणि त्याच पावलावर पाऊल ठेवत असताना आता फलंदाज रामबीरने लगावलेले एक देखणे फटके. 5 चेंडू मध्ये धावा खर्च केल्या, त्या आता गोलंदाजाने 20. शेवटचा बॉल, अंतिम बॉल या षटकातील. यावेळी रूम करून मारलाय चेंडू, लॉंग चेस आहे, लॉंगोच्या दिशेने चाललाय चेंडू. वाईडिश मिडॉनला क्षेत्ररक्षक तिकडे आहे, तोपर्यंत धावा मिळते 2. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर बिनबाद 22. 22च्या 22 धावा तुम्ही पाहू शकता. तर रामबीर यांच्या नावावर राहिल्या. मागच्या षटकात देखील आकाश यांच्या नावावर 26 धावा राहिलेल्या.
विक्रमाची बरोबरी झाली असते. धावा झाल्या त्या 22. स्ट्रायकिंग एंडला प्रथमच शिवा आणि मागच्या सामन्यात देखील शिवा यांना 6 चेंडू संपल्यानंतर स्ट्राईक आलेली. शिवा देखील मोठा खेळाडू आहे. 50 धावा करण्यामध्ये नेहमीच माहिर असलेला खेळाडू या स्पर्धेमध्ये थोडासा शांत पाहायला मिळायचं. एकमेव कारण म्हणजे स्ट्राईक येत नाहीये लवकर. जेव्हा स्ट्राईक येते तेव्हा मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतात आहे. आकाश गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता. चांगली कामगिरी केली. अक्षरशः धावांचा पाऊस पाडला होता मागच्या सामन्यामध्ये, पण जेव्हा ते बाद झाले ना सामन्याला कलटणी मिळाली. स्ट्रायकिंग एंडला आता शिवा. पहिलाच मोठा फटका. आयकॉन खेळाडू आहे आणि चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. आमचे व्हॉलेंटियर्स आमच्याकडे इशारा करतात. धावा मिळतील त्या 6 व्हॉलेंटियर्सने सांगितलेत. धावा आहेत त्या 6. तर षटकार आहे. षटकाराने धावसंख्या पुढे जात असताना 28 या आकड्यावर. आयकॉन खेळाडू आकाश यांच्या विरोधात केलेला तो प्रहार स्वागत केले आकाशचा षटकाराने. चेंडू देण्यात यावा आणि आता जुने चेंडू देण्यात येतील. 1 ओव्हर नंतर तुम्हाला जुने चेंडू देण्यात येतील. नियम आम्ही आधीच तुमच्यापर्यंत पोहोचवले होते. 1 षटक झाल्यानंतर नवीन चेंडू तुम्हाला देण्यात येतील. सामना लगेचच सुरू करा. चेंडू आले तर सामना लगेच सुरू करा. थांबू नका. मॅच बॉल तुमच्यापर्यंत पोहोचेल, पण तोपर्यंत या बॉलवर सामना सुरू करा. पहिल्या चेंडूवर शिवा यांनी दाखवून दिले, त्याचे इरादे स्पष्ट केलेत की आम्ही देखील जिंकण्यासाठी आलोय मैदानात आणि का माझ्या नावाची ओळख आहे विस्फोटक फलंदाज म्हणून, हे सिद्ध करत असताना पहिल्या चेंडूवर लगावलेला सुपर षटकार. सामना सुरू करा. लेट्स प्ले. यावेळी सन्मान दिलाय, उत्तर दिलंय. 1 धाव कंप्लीट आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. चांगल्या बुद्धीचा वापर केलाय. ब्लॉकल चेंडू होता, त्याला सन्मान दिला, 2 धावा चोरून काढल्यात आणि हे करणं गरजेचं होतं, कारण या चेंडूवर फलंदाजाकडे उत्तरच नव्हतं. जर हिट करायला गेले असते तर कदाचित क्लीन बोल्ड सुद्धा झाले असते, पण चांगला उपयोग केलाय. 2 धावा मिळतील. 2 ने धावसंख्या पुढे जात असताना 30 या आकड्यावर. शिवा यांची चांगली फलंदाजी. चुकीच्या चेंडूवर षटकार लगावला आणि त्यात चांगल्या चेंडूचा सन्मान देखील केलाय. फुलटॉस आहे, समोर उडवलाय. गॅप खूप मोठा आहे आणि चेंडू जातोय. अजून एक मोठा फटका देऊन जाईल 6 धावेसाठी. षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या झाली 36. पूर्णपणे अभिनव प्रीमियर लीग साठी हा जो 16 आहे, मॅच बॉल आलेला आहे. अभिनव जो 16 आहे पूर्णपणे जमा झालाय आणि खूप मोठी स्पर्धा आहे. मी तरी म्हणेन 2026 मधली सर्वात मोठी स्पर्धा. आज तुम्ही पाहू शकता अंतिम दिवस 26 जानेवारी 2026. भारताचा गौरव म्हणजेच आपलं संविधान आज स्थापन झालं. 26 जानेवारी 1950 साली भारताचं संविधान स्थापन झालंय आणि याच दरम्यान येथे ती लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव. चेंडू लागला असेल तर 2 मिनिटं थांबा. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचं संविधान स्थापन झालं. आज जवळपास 77 वर्ष झाली. दिल्लीमध्ये तुम्ही सकाळी पाहिला आपल्या राष्ट्रपतीच्या शुभ हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. ध्वजारोहण झालंय. चांगलं काम आतापर्यंत भारताने केलंय. आर्थिक मध्ये तुम्ही पाहू शकता भारत आता 3ऱ्या क्रमांकावर येईल. फुलटॉस अलंद कार्पेट चेंडू चाललाय जमिनीलगत. फ्लंबिंग झाले आणि त्याचा फायदा मिळालाय. येतोय तो सुपर चौकार. थँक्यू डीजे. शिवासाठी एक सुवर्ण संधी आहे. जर शिवा यांनी लगातार 3 चेंडूवर 3 षटकार लगावले तर या स्पर्धेतील प्रमुख आयोजक किरणजी राळे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल शिवासाठी. धावा होत्या 41
आणि स्लॉट मधला चेंडू पाठवला पार्किंग लॉट मध्ये, धावा देऊन गेला 6 आणि स्कोर कार्ड वर धावा पाहू शकतात तुम्ही 47 2 षटकांच्या समाप्तीनंतर. झाले धावा तुम्ही पाहू शकता धावफलकावर तब्बल 47 धावसंख्या तुम्ही पाहू शकता. आता उच्चांक गाठलाय मी तरी म्हणेन दोन्ही बॅटर्सने. बॉलर्स नेम काय? बॉलर्स नेम 12th मॅन तुमच्या गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक. 4 षटकांची लढत आहे. 2 षटकांचा धावसंख्या तुम्ही पाहू शकता. आता 47 अर्जुन यांचा पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू आहे. फटका जरा खराब आहे आणि क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळालं आणि बॅटर्स होतोय तो बाद. शिवा गो टू डगआउट. बॅटर मैदानामध्ये जाते. इन ॲट 3 मध्ये अनुराग जो या संघाचा आयकॉन खेळाडू आहे. तुम्ही पाहू शकता तर पिसुली गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू. त्याने मागाशीच म्हटलं होतं की पिसुली गावासाठी 40+ खेळाडू नेहमीच आम्हाला सपोर्ट करतात. कोमलजी हिरावले असतील, त्याचप्रमाणे सुनील भोईर असतील, हे जे ज्येष्ठ खेळाडू आहे ना नेहमीच सपोर्ट करतात आपल्या खेळाडूंसाठी. आल्याच ऑन साईडच्या दिशेने मोठा फटका खेचायचा होता आणि बाईकच्या माध्यमातून एक धाव मिळेल. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि आमच्या पंचाने लगेच इशारा केला की येते ती बाईकच्या स्वरूपात एक धाव. एकने स्कोर कार्ड पुढे जात असताना 48 या आकड्यावर कोमलजी हिरावले असतील, सुनीलजी भोईर असतील, बरेचसे खेळाडू 40+ ते सातत्याने या यंगस्टरला सपोर्ट करत असतात. आणि अनुरागने देखील तेच म्हटलं की आम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे, त्यामुळे आमचा खेळ चांगला होतोय सध्या तरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. शॉर्ट पिच चेंडू उडून दिलाय. पूल पॉवरफुल सक्सेसफुल आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार. गोल षटकार. संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. पहिल्या सामन्यात देखील तशीच फलंदाजी करत होता आणि स्वतःची वैयक्तिक धावसंख्येवर जाऊन पोचलाय नाबाद 38 या आकड्यावर. चांगली फलंदाजी रामबीर यांची. पहिलं अर्धशतक आम्ही पाहिलेत मयूर उर्फ बाब्या आयकॉन खेळाडूच्या माध्यमातून. बघूया आता रामबीर अर्धशतक नोंदवतो का या स्पर्धेमधलं. दुसरं शॉर्ट पिच चेंडू, थोडा कनेक्शन बरोबर नाहीये. चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षकने पाहू शकता तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. पडले, उचलले आणि फेकला तोपर्यंत 2 धाव आणि याच दरम्यान होते ओव्हरथ्रो. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव देखील कंप्लीट आणि बघता बघता 4 धावा देखील कंप्लीट झालेल्या आहेत. 4 धावा कंप्लीट. 4 ने धावसंख्या देखील वाढते तब्बल 58 या आकड्यावर आणि वैयक्तिक 42 धाव्यांवर पोहोचलाय फलंदाज रामबीर. तर रामबीर यांनी जर अर्धशतक नोंदवलं तर टीम ऑनर आमचे हरितोष कुराडे यांच्याकडून तुम्ही पाहू शकता तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. त्यांचा संघ आहे आणि त्यांच्या संघातील खेळाडू साठी लावलेले हे बक्षीस 500 रुपयांचं.
फुलटॉस, खराब चेंडू, नो बॉल आणि नो बॉलचा फायदा घेतलाय आणि चेंडू गेल्या सीमारेषेच्या पार. 4 धाव्यांसाठी रामबीर पोहोचतोय वैयक्तिक 46 या आकड्यावर आणि धावा झाल्या त्या टीमच्या 63 आणि येणारा पुढील चेंडू असेल तो नो बॉल. तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. समीर जाधव यांच्याकडून 1000 रुपये, हरितोषकडून 500 रुपये आणि तब्बल 1500 रुपयाचा कॅश प्राइज. करण यांचं सुद्धा देखील आगमन झालंय. करणने काल विस्फोटक फलंदाजी केली. तोच करण तुम्हाला आता नेक्स्ट मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. चांगली कामगिरी कालच्या दिवसभरात करण यांनी 30 सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी केली. तोच करण आलाय. वेलकम करण तुमचा. 4 धाव्यांपासून दूर आहे. शॉर्ट पिच चेंडू, फ्री हिटचा बॉल होता, फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक प्लंबिंग झाले आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. 48 या आकड्यावर पोहोचला. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल असंच चित्र दिसतंय. स्पष्ट आहे. धावा झाल्या त्या 65. वैयक्तिक 48 धाव्यांवर पोहोच आणि अजून एक कॅश प्राइज झाल्या दीप सोनावणेकडून. जर अर्धशतक होत आहे तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. म्हणजे तब्बल आता 2500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. शॉर्ट पिच चेंडू कट घेतले. फर्स्ट स्लिप मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना या स्पर्धेतील अभिनव प्रीमियर लीग सीझन 3 मधला येतोय दुसरा अर्धशतक. कॉंग्रॅच्युलेशन 50. आणि जे जे कॅश प्राइज आहेत ते लगेच आमच्या जवळ जमा करावे. आणि तुम्ही बघितला बघा, जीपे ऑनलाईनचा जमाना आहे, लगेच ट्रान्सफर होतात. रामबीर वैयक्तिक पोहोचतोय 52 धावेवर. संघाची धावसंख्या पोहोचते ती 69, 69 धावेंवर. अक्षरशः धावेंचा पाऊस पडलाय. अंतिम दिवस आहे आणि पूर्णपणे धावेंचा पाऊस असं वाटतंय. खऱ्या अर्थाने अभिनव प्रीमियर लीगला आज सुरुवात झाली. 3 षटकं समाप्त. धावा झाल्यात 69. एक गडीच्या मोबदल्यात नवीन गोलंदाजच्या मार्कवर. पहिला चेंडू स्लॉट मधला उडवलाय लॉंग ऑफच्या दिशेने आणि यावेळी चेंडू गेलाय सीमारेषा पार. 6 धावेसाठी षटकार. प्रतीकचं स्वागत देखील षटकाराने केले. यशचं स्वागत केलं षटकाराने. आकाशचं स्वागत केलं षटकाराने. अर्जुनने फक्त 1 विकेट कॅरी केला आणि प्रतीक शेट्टीचं स्वागत देखील केलं षटकाराने. अजून एक वेगवान चेंडू याच दरम्यान येतोय तो डॉट बॉल. स्कोर कार्डवर धावसंख्या तुम्ही पाहू शकता 75. दुसरा अर्धशतक पाहायला मिळाला आम्हाला अभिनव प्रीमियर लीग सीझन 3 मधला. आणि यावेळी स्लॉट मधला चेंडू समोरच्या दिशेने उडून टाकलाय. मी तरी म्हणेन खेळाडूच्या मस्तक पे दस्तक. षटकार आणि बॉल द्या, बॉल द्या. आलेला आहे. आणि अनुराग यांनी जर 3 बॉल 3 षटकार लगावले तर 500 रुपये कॅश प्राइज आहे. मिस्टॅम स्ट्रोक स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. विकेटचं पतन. विकेट आउट होते ती दुसरी. तर जे काही कॅश प्राइज आहेत ते आमच्या कमिटीकडे जमा करावं. 1000 रुपये आलेले आहेत आमच्याकडे ऑलरेडी. अजूनही 1500 येणं आहे. तर ते ऑनलाईन ट्रान्सफर करणार आहेत म्हटले. हा हा, फटका फसलाय. हरकत नाहीये. धावा झाल्या. धाव फलकावर तुम्ही पाहू शकतात 81. 81 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये जात असताना परेश 81 धावा तुम्ही पाहू शकता आता धाव फलकावर. प्रचंड धाव संख्या आणि यावेळी स्लॉट मधला चेंडू आल्या आल्या उडवलाय सीमा रेषेच्या बाहेर आणि दाखवून दिलंय की आम्ही ही स्पर्धा जिंकण्यासाठी आलेलोय आणि मिळाले तो षटकार.
बॅटर्सने तुम्ही पाहिलेत की षटकारानेच आपलं अकाउंट ओपन केलंय. धावसंख्या देखील या स्पर्धेतील उच्चांक तुम्ही पाहू शकता 87. शेवटचा बॉल या षटकातील टार्गेट सेट झालाय तो तुम्ही पाहू शकता. 88 धावा झाल्यात आणि 89 या धावा तुम्हाला करायच्या आहेत. म्हणजे प्रति षटक आता 18.50च्या सरासरीने आता या धावा तुम्हाला कराव्या लागतील. तुम्ही पाहू शकता 89 धावसंख्या तुम्हाला कंप्लीट करायची 24 चेंडू मध्ये पूर्णपणे डॉमिनेट करणारी फलंदाजी. काय फलंदाजी केली रामबीर, ज्याने या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक नोंदवलं. काल पाहिल्यात मयूर उर्फ बाब्या यांनी विस्फोटक फलंदाजी केली आणि यावेळी जी ताबडतोब फलंदाजी केली आहे रामबीर यांनी वैयक्तिक 52 धाव्यांवर खेळत असताना चांगली कामगिरी. तर वेल प्लेड रामबीर. आणि त्याचं जे कॅश प्राइज आहे ते लगेच देण्यात यावं. दीप सोनावणे तुम्ही या, तुमच्या शुभ हस्ते आम्ही कॅश प्राइज देतोय रामबीरला. चांगली बॅटिंग रामबीर, कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन, खूप चांगली कामगिरी. तर त्यांनी सांगितलंय सामना संपल्यानंतर आम्ही जे काही पारितोषिक आहे ते घेऊ. चला लगेच क्षेत्ररक्षणासाठी उतरा, तुम्ही वेळ नका वाया घालू. रामबीर येतील. स्पर्धेतील उच्चांक तुम्ही पाहिला निश्चित 5 षटकांचा सामना असताना तर 100 धावा देखील कंप्लीट झाल्या असत्या. पण 4 षटकांमध्येच विक्रमी धावसंख्या तुम्ही पाहिली की 88 तुम्ही पाहू शकतात आणि 89 धाव्यांची नाहीये. आकाश आणि सुरेशच जातील ज्यांनी जी कामगिरी मागच्या सामन्यात देखील केली. पण धावसंख्या भले खूप असली तरी ही दोन सलामीवीरांची जोडी आहे ना, यांच्यासाठी ही माफक धावसंख्या आहे. मी तरी म्हणेन हे दोन फलंदाज जर टिकले ना तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा मजा येईल, ट्विस्ट येईल. आणि आता धावा करायच्या आहेत त्या 89. तोपर्यंत ऐकतो आम्ही एक सुमधुर संगीत. चार षटक संपन्न धावा तुम्ही पाहू शकता. या स्पर्धेतील उच्चांक 88. 89 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. पण जी जोडी उतरली ना मैदानात, मी तरी म्हणेन विस्फोटक जोडी आहे, आक्रमक जोडी आहे. कधी सामना बदलू शकते, कारण मागच्या सामन्यात देखील त्यांनी 2 षटकामध्ये तब्बल 44 धावांची मॅरेथॉन इनिंग केली. दोन्ही बॅटर्सने 50 धावांची पार्टनरशिप केली आणि तशीच पार्टनरशिप आता या सामन्यात देखील करावी लागेल. पण यावेळी तगडा आव्हान आहे, मी तरी म्हणेन गोलंदाज अनुरागचा तगडा आव्हान आहे. अनुराग तेवढा चांगला गोलंदाज. तर सुरेश शेट्टीसाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे. जर तुम्ही 50 धावा कंप्लीट करतात तर स्पर्धेचे प्रमुख आयोजक संदीपजी दाभेकरांकडून तुम्हाला 500 रुपयाचा कॅश प्राइज. पहिला चेंडू फुलटॉस, दिशा दिली इनफिल्डच्या डोक्यावरून, चेंडू गेलाय वन बस ओव्हर द रोप, सीमारेषा पार केलाय आगाज 4 धावेंनी. आकाश जोपर्यंत खेळपट्टीवर आहे ना, मी तरी म्हणेन सामना संपलेला नाही मित्रांनो. ज्या पद्धतीने आकाश फलंदाजी करतोय ना, बघा पहिल्या चेंडूवर समाचार घेतला अनुरागचा, पण अनुराग देखील तेवढाच चातुर्य गोलंदाज आहे, कधी पलट वार करू शकतो. क्षेत्ररक्षणामध्ये बदल, लॉंग ऑन आणि वाईडिश मिड ऑन. आणि यावेळी स्लॉट मधला चेंडू फेकून दिलाय पुन्हा एकदा पार्किंग लॉट मध्ये आणि केलाय डिपॉझिट 6 धावेसाठी. षटकार.
मध्ये धावा झाल्या 10. मी आधीच म्हटलंय मित्रांनो, हे दोन फलंदाज आहेत ना, यांच्यासाठी या धावा एवढ्या नाहीयेत. आधीच म्हणतो मी, कारण सामना कधी बदलू शकतात. 2 चेंडू 10 धावा. स्लॉट मधले चेंडू उडून देण्याचा प्रयत्न. खोलवर पदे चेंडू समोर खेळलेत. वाईडिश मिड ऑफला क्षेत्ररक्षक तिकडे आहेच. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव मिळाली. एकने धावसंख्या पुढे जात असताना 11 या आकड्यावर. आणि टॉस साठी या लुजर लुजर जे दोन संघ पहिली फेरी पराभूत झालेत त्या दोन्ही संघांना आम्ही आमंत्रित करतोय. दोन्ही लुजर संघ एक बाजूला तुम्ही पाहू शकतात टीम संतोष 11 आणि दुसऱ्या बाजूला पाहू शकतात शिवराज प्रतिष्ठान. आणि यावेळी स्वागत केले सुरेश शेट्टीने गोलंदाज अनुरागचं चौकाराने. आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या पुढे जात असताना 15 या आकड्यावर. याच दरम्यानची येथे लेग बायच्या माध्यमातून एक धाव. एकने स्कोर कार्ड पुढे जात असताना 16 या आकड्यावर. या षटकातील अंतिम चेंडू शेष. धावगती करायची होती प्रति षटका 22.50च्या सरासरीने आतापर्यंत धावफलकावर धावा लागल्या 16. जर एखादा षटकार आला तर धावगती मेंटेन ठेवण्याचं काम करू शकते टीम विघ्नहर्ता संघर्ष 11. आणि स्लॉट मधला चेंडू यावेळी समोरच्या दिशेने सर्वात लांब सर्वात दूर चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार. षटकार. चेंडू द्या जुना चेंडू द्या. एक ओव्हर समाप्त झालेले जुना चेंडू द्या. आणि पहिल्या षटकात बघा आकाश यांनी केला प्रहार. आकाशच्या बॅट मधून जवळपास तुम्ही पाहिलेत की 2 षटकार 1 चौकार त्या साहाय्याने 17 या आकड्यावर खेळतोय. त्यानंतर सुरेश यांना तुम्ही पाहू शकतात 1 चौकार 1 सिंगल च्या मदतीने खेळतोय तो 22 या आकड्यावर. नवीन गोलंदाज शुभम ज्याने मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी केली. 6 धावेचं षटक हाताळलं होतं पण यावेळी तगडा आव्हान आहे. मी तरी म्हणेन सुरेश ची धावगती मेंटेन ठेवायची होती. ती धावगती आता मेंटेन ठेवण्यामध्ये यश मिळवलंय. 22 धावा तर आलेल्या आहेत. आकाश यांनी शुभम बॉलर जी धावगती मेंटेन करायची होती ती तर मिळाली आहे. बघूया या षटकामध्ये कशी कामगिरी होते. सुरेश यांच्या बॅट मधून आलेला 1 चौकार. शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला खेचायचा प्रयत्न. वेगवान चेंडू येतोय तो डॉट बॉल. मॅटर करेन डॉट बॉल या स्पर्धेमध्ये मॅटर करते कारण डॉट चेंडू तुम्हाला टाकायचे. डॉट चेंडू तुम्ही टाकतात. सुरेश शेट्टीसाठी लागलेलं एक बक्षीस संदीपजी दाबेकर साहेबांच्या शुभ असते 500 रुपयाचा कॅश प्राइज जर तुम्ही अर्धशतक नोंदवतात. याच दरम्यानच्या मिनिटात त्या एकच धाव 3 धावा काढल्या माफ करा. इथे जरा खेळाडू इथे मध्ये आलेले त्यामुळे आम्हाला दिसलं नाही. नॉनस्टॉकिंग एंडला आल्यावर आम्ही बघितलं की सुरेश शेट्टी नॉनस्टॉकिंग एंडला आलेत. 3 धावा मिळाल्यात. माफी मागतो. पुन्हा एकदा वळतोय मॅचच्या दिशेने. धाव फलकावर 25. स्लॉट मधला चेंडू उडवलाय. आमचे व्हॉलेंटियर्स झेल घेण्याचा प्रयत्न करतात आणि यशस्वी सुद्धा झालेत. आणि येतोय तो षटकाराने स्कोर जाऊन पोहोचलाय तो 31 या आकड्यावर. चला थँक्यू डीजे. 31 धाव फलकावर. आकाश स्फोटक अंदाजामध्ये फलंदाजी करतोय. शॉर्ट पिच चेंडू चांगला यष्टिरक्षण पाहायला मिळालंय. डॉट बॉल येतोय. आखूड टप्प्याचे चेंडू खेळताना ना प्रत्येक फलंदाजाची ना बंबेरी उडते.
याच्यावर तुमचा क्लास दिसून येतो. कारण स्लॉटचे चेंडू असतात, ओव्हरपिच चेंडू असतात, पिकअप शॉट असतात, हे तुम्ही वारंवार खेचू शकतात. पण जेव्हा आखूड टप्प्याचे चेंडू पडतात ना, तेव्हा खरी कसोटी लागते फलंदाजाची. आणि यावेळी कसोटीमध्ये फेल ठरला तो फलंदाज आकाश, येतोय तो डॉट बॉल. पुढील चेंडू, अजून एक शॉर्ट पिच बॉल, पण यावेळी पूल, शॉर्ट अप पूल, पॉवरफुल, सक्सेसफुल षटकार. आलाय तो षटकार. षटकाराच्या साह्याने धावसंख्या पुढे जात असताना तब्बल 37. अजून एक चांगला फटका, मिस्टेक स्ट्रोक. आकाश यांना स्वतःची विकेट बाल करावी लागेल आणि धक्का क्रमांक लागलाय पहिला टीम विघ्नहर्ता संघाला. एकंदरीत दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावर 37, एक गडीच्या मोबदल्यात. अजूनही तुम्हाला धावा करायच्या असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 52 धावा करायचे आहेत येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. आणि याच दरम्यान तुम्ही पाहू शकता एक रॉयल एंट्री, रॉयल व्यक्तिमत्व आमच्या समोर आमच्या भेटीला येत असताना अभिनव प्रीमियर लीग सीझन 3 मधलं एक खास व्यक्तिमत्व आणि नवनिर्वाचित आमच्या रंजनाताई पेंडकर, नगरसेविका बिनविरोध म्हणून निवडून आलेल्या आहेत आमच्या बीजेपी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका रंजना पेंडकर. आणि त्याचबरोबर त्यांचे पती तुम्ही पाहू शकतात मितेश पेंडकर, अध्यक्ष डोंबिवली पूर्व मंडळ भाजपा बीजेपी. एक रॉयल एंट्री, रॉयल व्यक्तिमत्व संपूर्ण आपल्या मित्रपरिवारासह आगमन होत असताना आमच्या या मुख्य व्यासपीठावर. तर साहेब तुमचं वेलकम आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अभिनव प्रीमियर लीग सीझन 3 मधला सामना सुरू ठेवा. सामना सुरू असू द्या. गोलंदाज अविनाश तुम्ही पाहू शकतात पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता, उचलून दिलाय, एक धाव कंप्लीट. अभिनव प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये तुम्ही पाहू शकता एक दमदार एंट्री, रॉयल एंट्री आमचे मितेश पेंडकर साहेब, अध्यक्ष डोंबिवली पूर्व भाजपा मंडळ, रवींद्रदादा चव्हाण यांच्या पाठीशी नेहमीच खांद्याला खांदा देऊन उपस्थित. आणि त्याचबरोबर आमच्या ताई श्री तुम्ही पाहू शकता सौभाग्यवती रंजना पेंडकर, नवनिर्वाचित नगरसेविका बिनविरोध म्हणून 2 तारखेलाच या डिक्लेअर झालेल्या. आणि याच दरम्यान आमच्या ताईंचं दादांचं स्वागत केलंय. सुरेश शेट्टी याच्या बॅट मधून येतोय सुपर षटकार. तर वेलकम दादा आणि आमच्या ताई तुम्ही पाहू शकतात नवनिर्वाचित बीजेपीच्या कॅन्डिडेट रंजना पेंडकर ताई आमच्या मुख्य व्यासपीठावर तुम्ही पाहू शकतात. मितेशजी पेंडकर सातत्याने गेले 20 ते 22 वर्ष आमच्या दादांच्या सेवेमध्ये नेहमीच कार्यरत राहिले आणि जे जे प्रोग्राम असतो आमचे दादा नेहमीच आवर्जून उपस्थित असतात. रवींद्र दादांचे जर सर्वाधिक खास व्यक्ती कोण असतील तर ते आमचे असतील मितेशजी पेंडकर दादा. या स्पर्धेमध्ये आज त्यांची उपस्थिती, या स्पर्धेला त्यांनी लावलेले पाय, त्यामुळे ही स्पर्धा सुशोभित झाली. स्पर्धेला 4 चांद लागले आणि अजून एक चांगला इनफिल्डच्या डोक्यावरून घेतलेला फटका आणि त्याबरोबर चांगला क्षेत्ररक्षण देखील तिथे पाहायला मिळालं. चुकीची फेकी, धाव घेणार नाहीयेत. 2ने स्कोर कार्ड पुढे जात असताना 47 या आकड्यावर इलेक्शनची तारीख डिक्लेअर झाली. त्यानंतर जोमाने सुरुवात केली आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकतात की एक चांगलं भव्य दिव्य असं आयोजन अभिनव प्रीमियर लीगच्या माध्यमातून करण्यात आलं. आणि या स्पर्धेसाठी जी आम्हाला दादांच्या मार्फत मिळालेली आर्थिक मदत खरंच बहुमूल्य असणार आहे.
स्लॉट मधला चेंडू समोरच्या दिशेने उडून काढलाय. वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार चाललाय. 4 धावेसाठी येतोय सुपर चौकार टीजे. साठी अजूनही 38 धावांची गरज. धावा फलकावर 51. बॉलची मागणी करण्यात येते. जुना चेंडू देण्यात यावा. आमचे पंच तुम्ही पाहू शकता, ऑफिशियल पंच संदीपजी भाने सर, मॅन फ्रॉम आडिवली, आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेगचे मुख्य पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता आता मॅन फ्रॉम पडलेगाव सचिनजी ठाकूर सर, हे तुम्ही पाहू शकतात. यानंतर लगेच आमच्या ताईंच्या हस्ते आम्ही नाणेफेकीचा कॉल करू. सौ रंजना पेनकर ताई, नवनिर्वाचित कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या. 8 चेंडू 37 धाव्यांची गरज आहे. तर आम्ही नाणेफेकी संपन्न करतोय आमच्या ताईंच्या शुभ हस्ते. पेनकर साहेबांचा संपूर्ण मित्र परिवार तुम्ही पाहू शकतात पूर्णपणे भेटीला आलेला आहे. तर वेलकम आहे तुमच्या सर्वच पूर्ण परिवाराचं. भाजप म्हटलं तर मी एकच म्हणेन, बीजेपी बहुत ज्यादा प्यार. नेहमीच चांगलं कार्य केलंय. ताई बिनविरोध म्हणून निवडून आले आहेत, त्याबद्दल त्यांचं सर्वात पहिले आम्ही अभिनंदन करतोय. आणि एक वेगळी संकल्पना आहे ताई, जो कॉइन आम्ही बनवलाय, जो संघ जिंकतो त्याला आम्ही तो कॉइन देतो. रंजना ताईंच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी संपन्न केली. नाणेफेकी जिंकली ती संतोष इलेव्हनने नाणेफेकी जिंकली आहे आणि हा कॉइन आम्ही त्यांना देतोय. एक वेगळी संकल्पना आहे ताई, जो संघ नाणेफेकी जिंकतो त्याला आम्ही तो कॉइन देतो. एक चांगली संकल्पना. आणि ताईंना आणि दादांना मी पुन्हा विनंती करतो, आमच्या व्यासपीठावर स्थानपन्न व्हा. चांगली स्पर्धा तुमच्या भेटीला आलेली आहे. अभिनव प्रीमियर लीग आणि येणाऱ्या पुढील 5 वर्षांसाठी ताई नेहमीच कार्यरत राहतील आपल्या संपूर्ण वार्डसाठी. याचबरोबर त्यांचा मित्र परिवारमध्ये तुम्ही पाहू शकता आमचे तुषार साहेब, हे देखील जातीने उपस्थित आहेत आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आपण पाहतोय पेनकर साहेबांसोबत इथे आलेला आहे. षटकं देखील समाप्त झाली आहेत आणि शेवटचं षटक असेल मला तरी वाटतं. आणि धावा करायचे आहेत ते आता 35, म्हणजे येणाऱ्या 6 चेंडू 35 धाव्यांची गरज. चांगली स्पर्धा सोनारपाड्याच्या ऐतिहासिक मैदानावर सुरू असलेली ही स्पर्धा. आणि अभिनवचं जे ग्राउंड आहे तर येत्या काही दिवसात अभिनवचं ग्राउंड देखील सुशोभित करण्यात येईल अशीच आम्ही अपेक्षा करतो आमच्या दादांकडून, मितेशजी पेनकर. आणि त्या ज्या मागण्या आहेत तुमच्या कुठल्याही त्या दादांपर्यंत पोहोचवा, त्या निश्चितच तुमच्यापर्यंत पुऱ्या केल्या जातील. आणि आपले महिला वर्ग देखील कुठे आता कमी राहिलेला नाहीये. बऱ्याचशा लेडीज महिला आता नगरसेविका सुद्धा तरी झाल्या आहेत. आणि भाजपाने संपूर्ण 29 महापालिकेमध्ये 25 महापालिकेवर आपला विजय मिळवलेला आहे. म्हणून सर्वात मोठा पक्ष आता तुम्ही पाहता की बीजेपी म्हणजे काय, द बहुत ज्यादा प्यार म्हणजे बीजेपी. आणि याचं संपूर्ण श्रेय जात आहे रवींद्रदादा चव्हाण आणि लगेचच आमचे नितीनजी गडकरी साहेब. आणि त्याच नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लगेचच कॉल केला रवींद्रदादाला आणि सांगितलं की दादा तुमचं जे हे श्रेय आणि जो संघ आपला जो विजय झालाय पूर्ण भाजपा, आणि त्याचं संपूर्ण श्रेय जातं ते आमच्या रवींद्रदादा चव्हाण यांना. आणि त्यांच्याच मार्फत आपण टी शर्ट बघतोय डोंबिवलीकर श्री रवींद्रदादा चव्हाण, ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले. आणि असाच आशीर्वाद, असंच पाठबळ आम्ही अपेक्षा करतो दरवर्षी तुमच्याकडून. आणि दरवर्षी या गोष्टींच्या पूर्तता सुद्धा झालेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजपाने तर विजय प्रस्थापित केलाय, पण तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेत, पण 4थ्यांदा देखील होतील हीच आम्ही अपेक्षा करतो भाजपाकडून. याच दरम्यान चेंडू उडवलाय हवेमध्ये, कॅचची संधी आहे. जेल होतो का पाहायचं, कॅच ड्रॉप झालाय, हरकत नाहीये. सामन्यामध्ये शिरकाव पूर्णपणे केलेला आहे संघ, तुम्ही पाहू शकता संघर्ष 11ने. 4 चेंडू 33 धाव्यांची गरज. 4 षटकार आले तरी सामना विजय होऊ शकतो. संघर्ष 11चा जो संघर्ष पाहायला मिळाला आणि तसा संघर्ष आम्हाला पाहायला मिळाला तो आमच्या भारतीय जनता पार्टी भाजपाचा. याच दरम्यान आमचे ऑनर आलेले ते तुम्ही पाहू शकता.
तो गोरख जाधव साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून सुद्धा एक टीम इथे घेण्यात आलेली आहे. आणि लीग फॉर्मॅट आहे साहेबांच्या माहितीसाठी आणि आमच्या ताईंच्या माहितीसाठी. लीग फॉर्मॅटची स्पर्धा आहे. लीग संपूर्णपणे लीग आहे याच्यामध्ये आणि तब्बल 6 कॅश प्राइज या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. 6 ट्रॉफीज, मालिकावीरासाठी स्मार्ट टीव्ही आणि याच दरम्यान मिळते ते विकेट. दुसऱ्यांदा त्या क्षेत्रामध्ये बाद झाल्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सुरेश शेट्टी. सामन्या पूर्णपणे आता पराभवाच्या छायेत तुम्हाला पाहायला मिळतोय. विघ्नहर्ता हा संघ अभिनव प्रीमियर लीग वर्ष तिसरं आहे आणि या तिसऱ्या वर्षातच सर्व काही आहे. 6 ट्रॉफीज तुम्ही पाहू शकता आणि एक मोठी संकल्पना मी तरी म्हणेन. आणि मोठी ट्रॉफीज दादा तुम्ही पाहू शकता, सर्वाधिक मोठी ट्रॉफी आत्तापर्यंत तुम्ही पाहिली आहे त्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आमचे दुसरे नगरसेवक तुम्ही पाहू शकता विनोदजी जयराम काळन, ते देखील बीजेपीचेच. म्हणजे बीजेपीने जो आम्हाला प्रेम दिलाय या संपूर्ण स्पर्धेसाठी खूप चांगलं आहे. विनोद दादा यांच्या मार्फत आम्हाला मिळालेली ही सर्वाधिक मोठी ट्रॉफी. त्यानंतर सुनीलजी नारकर असतील, त्यांच्या मार्फत आम्हाला सेकंड थर्ड या ट्रॉफीज मिळाल्या. जयराजी दिनेश पाटील यांच्या मार्फत आम्हाला मिळालेली सामनावीराची ट्रॉफी. म्हणजे संपूर्ण जो बीजेपीचा परिवार आहे ना, आमच्यावर त्यांचा खरंच आशीर्वाद लागलेला आहे आणि असाच आशीर्वाद पुढच्या सामन्यात देखील. वा स्लॉट मधला चेंडू मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत आणि फलंदाज होतोय तो बाद आणि औपचारिकता उरली आहे मी तरी म्हणेन सामन्यातील. आणि एक ऐकूया आपण तोपर्यंत एक डीजेला देखील आम्ही विश्रांती दिली होती आणि आता एक लावा एक बीजेपीवर आलेला एक चांगला रविदादाचा सॉन्ग. आणि ते आम्ही तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवतोय. एक सॉन्ग सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल अभिनव प्रीमियर लीग सीझन 3चं. शेवटचा बॉल आहे, मॅच लगेच चालू करा. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज चंदन. गाणं चालू राहू द्या अभिनव प्रीमियर लीगचं. आणि तुम्ही पाहतात की अभिनव प्रीमियर लीग आणि अभिनव प्रीमियर लीग साठीची प्रचंड मेहनत राहिली ना दादा. आयोजकाच्या भूमिकेत तुम्ही पाहतात की किरणजी राळे असतील, जयराजजी पाटील असतील, संदीपजी दाभेकर, त्यानंतर नितीनजी वारिक, हरितोष कुराडे आणि शेवटी असतील ते सुनील बनगडे. या संपूर्ण टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा